हा जिवंत राहण्याच्या लायकीचा नाहीये असं मनीषा कायंदेंनी म्हटलंय। खरातला कठोरातली कठोर शिक्षा दिली पाहिजे असंही मनीषा कायंदे म्हणतायत। खरातला कायद्याचं ऐकावंच लागणार आहे असं देखील कायंदेंनी म्हटलंय। साक्षीदारांनी निर्धास्तपणे पुढे येऊन तक्रार करावी असंही कायंदे म्हणतायत। या सगळ्या प्रकरणाचा छडा लावून त्याला ज्या काय सगळ्या कलमांखाली त्याला अटक झाली आहे त्या सगळ्याची त्याला आयुष्यभर शिक्षा पुरेल अशी दिली पाहिजे। खरं तर हा माणूस जिवंत राहण्याच्या पण लायकीचा नाही आहे। त्याला फक्त आता कायद्याचं ऐकावं लागेल। त्याचं अंतर्मन गेलं खड्ड्यात आणि त्यांचा मेंदूही गेला खड्ड्यात। त्याला खरं तर त्याला आता पोलीस आणि कायदा हीच भाषा त्याला शिकवायला पाहिजे आणि आयुष्यभर पुरेल। इतरांनी पण जे कोण असे भोंदू बाबा अजून असतील महाराष्ट्रात किंवा या देशामध्ये त्यांना देखील चांगला चोप बसला पाहिजे या प्रकरणाच्या माध्यमातून। आणि जे जे साक्षीदार आहे त्यांनी बिनदिक्कतपणे पुढे येऊन सांगितलं पाहिजे की यांच्यासोबत काय काय झालंय। नक्कीच धन्यवाद बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।